सो या घरावर गेलेला आहे हा रस्ता, म्हणजे टर्निंग एकदम घरावर घुसली, घरात घुसली, बाल्कनीत घुसली. काय म्हणावं या इंजिनिअरिंगला, एकदम पाहण्यासारखी इंजिनिअरिंग आहे बाबा. काय म्हणावं, इंजिनियर कुठले, कोरोना काळातले का. कसं काय नागपूर. आजचा व्हिडिओ आपला जो होणार आहे तो आहे आपला दिघोरी टू कमाल चौक किंवा इंदोरा चौकपर्यंतच्या फ्लायओव्हरचा व्हिडिओ आहे. आणि यावेळेस आपण मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो, कारण खूप जणांनी कमेंट केलं होतं की मराठीत सुद्धा व्हिडिओ बनवा एक. सो दॅट्स वाय मी मराठीत हा व्हिडिओ बनवत आहो. आणि आपण बघू शकता हा आहे आपला दिघोरीचा स्टार्टिंग पॉईंट, जो की MRF शोरूमच्या एक्झॅक्ट समोरून जातोय. आणि इथून बघा डायव्हर्जन वगैरे, आणि इथून पूर्ण डायव्हर्जनने इथे गाडी वगैरे जातात. सो सध्या हा जो पॉईंट आहे हा स्लायडिंग पॉईंट आहे. एक तर वरती जाताना म्हणू शकता, किंवा तुम्ही जर इंदोरा चौक कमाल चौककडून येताय तर खाली उतरताना पॉईंट करू शकता. इथून थोडंसं समोर गेलं की आपला दिघोरी नाका येतो. आणि आपला जो व्हिडिओ आहे हा आपल्या हेल्मेटनी बनवतोय मी, आणि सोबत आपला माउंट राहणार आहे. त्याचबरोबर हे जे आपल्याला पॉईंट दिसत आहे हे माझ्या माईकचे पॉईंट आहे. तर मी तुम्हाला या माईकद्वारे थोडीशी माहिती देईन, रस्त्यावर काय घडामोडी सुरू आहे, कुठे काम चालू आहे आणि कुठलं काम बंद आहे. सो दोस्तो, सॉरी, मराठीमध्ये मला हिंदी मिक्स करायची आदत झाली. आणि कसं आहे, वारंवार मी हिंदीत व्हिडिओ बनवतो ना, त्यामुळे थोडंसं हिंदी मधात येऊन जाते माझी. तर कुठे कुठे माझी मराठी आणि हिंदी मिक्स झाली तर कृपया करून मला क्षमा करावे, माफ करावे. कारण कसं आहे, मी मराठी खूप जास्त व्हिडिओ नाही बनवत. घरची लँग्वेज तर माझी मराठीच आहे, परंतु कसं आहे, एक प्रोफेशनली लँग्वेज जी येते ज्यामध्ये मी कंटिन्यू वारंवार बोलत असतो, तर ते थोडंसं तोंडात येऊनच जात आहे. तर त्याबद्दल मला थोडंसं माफी करा. बाकी हे बघा, आपला हा जो स्ट्रक्चर आहे उड्डाणपूलचा, हा इकडून बनलेला आहे. आणि इथून बघा एक तुम्हाला गोष्ट दाखवतोय जी की थोडीशी विचारजनक आहे. ठीक आहे, आपला हा जो टेलिफोन चौक आहे ना, या टेलिफोन चौकला ॲक्च्युली इथे हे द्यायला होतं वर्निंग पॉईंट, जो की इथे मिस आहे. कारण इथून आपल्याला टेलिफोन चौकमधून नरसाळ्याची बस दिसते, परंतु आता नरसाळ्याची बस इकडून जाणार नाही, ती युटर्न होऊन येईल. आणि हे बघा रस्त्याची परिस्थिती काय आहे, इथे मधामधात एवढे गंदे रस्ते आहे आणि लोक यामधून गाडी टाकतात. बघा, हे बघा बाईक चालली इकडून, तर अशी गाडी वगैरे जातात. आणि बघा इथे मधामधात खूप जास्त निषेध केला होता या गोष्टीसाठी, खूप आंदोलन चालले. परंतु कसं आहे, आंदोलन किती पण करा, गोष्ट कोणाचीच ऐकली नाही जात. 2 दिवसासाठी आंदोलन असते असं विचार करतात आणि त्यानंतर सगळेजण चूप होऊन जातात. बाकी ही मेंटॅलिटी आहे प्रशासनची आणि पब्लिकची पण. बघा, हे बघा इथे खूप सारे तुम्हाला ऑब्स्टॅकल्स दिसतात, जे की थोडंसं, हे बघा रस्ते बघा, तुम्ही रस्ते बघू शकता की किती गंदे रस्ते आहे. ठीक आहे, गाडीवाले जर बाईकवाले जर असेल कोणी, तर त्यांना गाडी चालवायसाठी खूप जास्त प्रॉब्लेम होणार आहे. कारवाल्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, कार मोठे जे वाहनं असतात त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु जे छोटे लोक आपल्यासारखे मिडल क्लास लोक असेल, ज्यांना बाईक वगैरे चालवायचे असते रोज, त्यांच्यासाठी हे थोडेसे प्रॉब्लेमजनक गोष्टी आहे. आणि बघा इकडेचा स्ट्रक्चर हा रेडी झालेला आहे आणि इथे केशरी कलरचा रंग मारलेला आहे, ऑरेंज कलरचा. त्याचबरोबर इकडचं जे काम आहे पूर्णपणे झाल्यासारखं आहे, त्यामुळे इथे तुम्हाला जास्त काम होताना दिसेल नाही. बस कुठे कुठे थोड्याशा गोष्टी दिसेल तुम्हाला, जसं हे बघा इथे आता रस्ता बंद आहे, तिकडच्या साईडनं थोडंसं काम चालू आहे म्हणून. तर असंच खूप जास्त गोष्टी आहे ज्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतं. हे बघा इकडे काम चालू आहे, क्रेननी 3 क्रेन लागल्या बघा, एक साथ 3 क्रेन. आणि हा आपल्या भारतातला दुसरा नंबरचा सगळ्यात मोठा फ्लायओव्हर मानला जातो आहे आतापर्यंतच्या. 9.6 किलोमीटरचा फ्लायओव्हर आहे हा. आणि हा जो फ्लायओव्हर आहे आपला, हा दिघोरीच्या उड्डाणपूल जेवढून बघा कसा चाललो आहे, म्हणजे वरतून चालला थोडंसं. तिथे वरती पण काम सुरूच आहे. सो हा काम सुरू असताना बघा असं चाललं आहे वरतून. आणि हा आपल्या भारतातला दुसरा क्रमांकाचा सगळ्यात मोठा फ्लायओव्हर आहे 9.6 किलोमीटरचा. आणि सगळ्यात पहिला जो फ्लायओव्हर आहे तो आपला हैदराबादचा आहे, 11 पॉईंट कितीतरी आहे, समथिंग 11 किलोमीटरचा फ्लायओव्हर आहे तो. आणि इथून बघा तुम्हाला वळण कसे दिसत आहे,
तो बघ, हा जो वळण आहे हा थोडासा क्रॉस होताना दिसेल, कारण तिथे डायव्हर्जन आलेलं आहे. त्यामुळे इकडची रस्त्याची लाईन वेगळी असेल आणि इकडची रस्त्याची लाईन वेगळी असेल, त्यामुळे इतकी गॅप दिलेली आहे यावाल्या पूलमध्ये. आणि बघू शकता आपण आता सध्या ताजबागला पोचतो आहे. आपण जस्ट आता दिघोरीच्या उड्डाणपूल क्रॉस केलेला आहे. प्रगती तो होत आहे, नो डाऊट्स. नागपूरमध्ये प्रगती खूप वेगाने होत आहे, परंतु त्या प्रगतीच्या मागे खूप साऱ्या गोष्टी आहे जे थोड्याशा विचार करण्यासारख्या आहे. जसं की तुम्ही बघितलं असेल माझ्या कालच्या व्हिडिओ, दीप्ती सिग्नलजवळ एक ॲक्सिडेंट झालेला आहे, ज्यामध्ये एक म्हणजे जवान, खूप म्हणजे म्हणता येईल की मुलगाच म्हणता येते, 24-25 वर्षाचा मुलगा होता, तो मरण पावला. का बरं? तर रस्त्याचे जे काम वगैरे सुरू असते तिथे गड्डे खोदले जाते आणि गड्डे खोदल्यानंतर पाऊस वगैरे येतो, तर त्या पावसामध्ये पाणी जमा होते आणि तो पाणी जमा झाल्यानंतर तो गड्डा काही नाहीसा होऊन जातो आणि तिथे लोक जर गाडी टाकली तर डायरेक्ट त्या गड्ड्याच्या अंदर. सो दॅट्स वाय तिथे एक मुलगा डायरेक्टली आपली गाडी घेऊन पडला आणि तिथे रॉड वगैरे लागले होते, तर त्या रॉडला त्या पोटात गेला रॉड आणि त्यानंतर तिथे जागेवर त्याचा मृत्यू झाला. सो असे काही इन्सिडेंट होऊन राहिले नागपूरमध्ये. पारडीचं तर खूप पाहिलं आहे तुम्ही. सो अशी प्रगती होते नागपूरमध्ये जी थोडीशी विचार करण्यालायक आहे. आणि पुलांचे काम तुम्ही बघू शकता. इथे बघा, हे पिवळ्या कलरचे असे पझलसारखे हे लावले आहे. बघा इथे पझल आहे, हा बघा, हा पझल पिवळ्या कलरचे पझल लावले आहे. जिथे तिथे आता तुम्हा बघू शकता की थोडंसं कलरिंग होत आहे. खूप छान दिसत आहे हे पिवळ्या कलरचं. बस मला निराशा आणि चिंता याच गोष्टीची आहे की झाला तर ठीक आहे, परंतु गोष्टी यामध्ये जे यूज केल्या आहे ना त्या तितक्याच चांगल्या क्वालिटीच्या असल्या पाहिजे जितक्या क्वालिटीच्या पहिल्या राहत होत्या. आता ज्या क्वालिटीचे बघितलं तर तुम्ही पायडीच्या फ्लायवर बघितलं असं गॅप झाली होती किंवा 2 दिवसातच त्या पायडी फ्लायवरच्या काहीतरी हिस्सा पडला होता तुटून. त्यानंतर बुट्टीपुरीच्या फ्लायवर तुम्ही बघितला, पडून गेला, खचून गेला. आणि नंतर असे खूप सारे फ्लायओव्हर आहेत ज्याचे काम तर होते. आणि एक तो कामठी जवळचा फ्लायओव्हर तुम्ही बघितला होता, उद्घाटन व्हायच्या आधी त्यामध्ये गड्डे पडणं स्टार्ट झाले होते, खूप जास्त व्हायरल झाला होता. सो दॅट्स वाय तुम्ही बघू शकता की आजकालचे जे मटेरियल्स किंवा इंजिनिअरिंग वर्क्स होऊन राहिले ते किती जास्त गंद्या क्वालिटीचे आहे. बाकी ते तुम्हाला डायव्हर्जन दिसेल जिथून वन साइडेड जायला तुम्हाला जावं लागेल. आणि आता सध्या नवरात्री येणार आहे, त्यामुळे बघा इथे मस्त बास वगैरे सजावट वगैरे केलेली आहे. शीतला माता मंदिर आणि हा आपला एक मंदिर, 2 मंदिर आहे ना इथे, दुर्गा माचे आईचे. ते बघा शीतला माता मंदिरला पण वरच्या टोकानी कलर गेला आहे बघा, मस्त छान. भाऊ जाते का तिकडे? इकडूनच जाऊ. मला वाटलं हा चालला आहे पण त्यांना चालला नाही गेला. बघा इकडे काम सुरू आहे आणि इकडचे बघा ब्लॉकेजेस. हे बघा, हे जे एवढे पण ब्लॉकेज आहे ना, सगळे ब्लॉकेजेस जे उड्डाणपूलसाठी कामात येतो ते इकडे ठेवलेले आहे. अरे 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 रस्ता वेका कावे हा. सो असं काहीतरी काम असते आपल्या नागपूरचं. प्रगती करतं आहे नागपूर. त्याचबरोबर तुम्हाला आता अशोक चौकाची तर गोष्ट माहिती पडलीच असेल. दुनियातील म्हणजे विश्वातील सगळ्यात मोठा अजुबा, 8वा अजुबा तो नागपूरच्या अशोक चौकात बनलेला आहे, ज्यामधनं बघण्यासारखी गोष्ट आहे की एक बिल्डिंग आहे, घर आहे, ठीक आहे, पत्रे निवास आहे. त्या पत्रे निवासच्या घरातून बाल्कनीतून उड्डाणपूल चाललेला आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. उड्डाणपुलामधून घर चाललं आहे की घरामधून उड्डाणपूल चालला आहे, विचार येते. आणि बघा त्यामध्ये खूप सारे गोष्टी आल्या, तथ्य आल्या की म्हणतात की खूप जणांनी कवर केलं ना त्या गोष्टी. सो खूप जणांनी म्हटलं की
इल्लिगल आहे ते प्रॉपर्टी, किंवा त्यामध्ये हे अशा गोष्टी केल्या की इतकी परवानगी नव्हती तरी त्यांनी बाल्कनी तशी काढली. सो अशा गोष्टी होत्या. तर जर तसं असेल तर तुम्ही ना जेव्हा उड्डाणपूल बनत होता त्यावेळेस तर त्याला का बरं क्लिअर केलं नाही? हां, क्लिअर न करता त्या घरावर तुम्ही डायरेक्टली उड्डाणपूल चढवून दिला, तर हे गोष्ट विचार करण्यासारखी आहे ना. किंवा असं पण होऊ शकते की तुम्ही चुकले आहे, प्रशासन चुकलेली आहे, आणि तुम्ही त्या चुकीला लपवासाठी तुमच्याजवळ कुठलंच तथ्य नाही. आता बघा, इथून रस्ता बंद आहे. ओके, सो लोक टाकून राहिले ॲक्च्युली. जात आहे का गाडी? नसेल जात तर मी एक काम करतो, जात तर आहे परंतु नाही जाऊन आपण इथं रॉंग साईड नाही जायला पाहिजे. आपण एक गल्ली काढून बापूनगरमधनं आणि तिथनं जाऊ. सो ही आहे आपल्या बापूनगरची गल्ली. या गल्लीतून आपण ट्राय करू जायचं मग ट्राय काय करायचं आहे, आहेच रस्ता, ट्राय करायची गरजच नाही. सो अशी गोष्ट आहे, जर चुकी आपली असेल म्हणजे प्रशासनाची असेल तर मान्य करा. किंवा जर घरमालकाची असेल, जर घरमालक म्हणत असेल की मी म्हणजे लोकांनी तथ्य तेच लावलं ना की असं झालं की ती इल्लिगल प्रॉपर्टी आहे, तेवढ्यातून त्यांना हेच नाही दिलं होतं गोष्टीसाठी परवानगी, परंतु तरी परवानगी न देता तिथे तुम्ही घर बनवलं तितक्यापर्यंत. सो ते असतं तर तुम्ही पहिल्यांदा जेव्हा उड्डाणपूल बनताय त्यावेळेसच पूर्ण तुमच्या जो पण मॅटर असेल, जी पण गोष्ट असेल ती क्लिअर करायला पाहिजे होती. बाकी माझ्या म्हणणं काहीच नाही. बघा, शारदा महिला हातात थैला. अरे बापरे, ही गोष्ट आठवली बाबा मला. कुठली गोष्ट आहे? काय झालं बाबा इकडे? काय झालं? लोक का बरं परतले? माहिती नाही का बरं पलटले. सो मित्र बघा, इथनं लोक युटर्न वगैरे घेतात, परंतु आपल्याजवळ चान्स नाही आता रस्ता पलटायचा, म्हणून आपल्याला इकडेच जायला लागेल. लोक रॉंग साईड येऊन झाले, पण मला रॉंग साईड न घेता असं घ्यायला लागेल. ओके, आणि हा जो रस्ता आहे तुम्हाला उड्डाणपूल दिसत आहे, हा आपल्या सक्करदराचा उड्डाणपूल आहे. आणि यामध्ये खूप काही गोष्टी झाल्या होत्या मागे, जे की तुम्ही बघितले असेल न्यूजमध्ये किंवा रील्समध्ये वगैरे. आजकाल रील्सच खूप पहिल्यांदा येऊन जातो न्यूज यायच्या आधी. तर हे बघा, रस्त्याची हालत बघा किती गंदी झाली आहे. इथे खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता, ज्यामध्ये 7-8 लोक मरण पावले होते एकसाथ. त्यामुळे तो रस्ता बंद केला होता. 7-8 म्हणजे मरण पावले किती होते एक्झॅक्ट नाही माहिती मला, 7-8च्या जवळपास होते जवळपास. म्हणजे खूप जास्त हानी पोचली होती त्यांना. बाकी आता इतकं आठवत नाही, कारण गोष्टी खूप होत राहतात. नागपुरात तर आजकाल खूप जास्त होऊन झालं, जिथे तिथं काही ना काही होतच राहत आहे. हो बघा, हा जो उड्डाणपूल आहे हा पूर्णपणे जसाच्या तसाच राहील. काय याच्यात कोणतंच काम करायची गरज नाही. आणि हा आपला कंबाईन उड्डाणपूल राहील दिगोरी टू कमाल चौक, किंवा तुम्ही म्हणा इंदोरा चौकपर्यंतचा कंटिन्यू फ्लायओव्हर. हा डायरेक्ट अटॅच होऊन जाईल याला, ना साईडमधून जावं भेटेल. मराठी माझी माहिती आहे का कशी आहे, थोडीशी एकदम म्हणजे म्हणता येईल थोडीशी एकदम विचार करण्यालायक ते. कधी बोलत नाही जास्त मोबाईलमध्ये, घरी तर बोलत असतो, टेन्शन नाही. सो बघा, हे आता आपण आलो आहे वकीलपेठला. रेशीमबाग क्रॉस केला आहे आपण, आणि इथनं आपण आता सरळ जातो आहे
बघा. थोडासा व्हिडिओ हा लंबा राहील, म्हणजे खूप जास्त मोठा बनू शकते, 30-35 मिनटाचा बनू शकते आय थिंक. का बरं? कारण हा जो आहे व्हिडिओ मी डायरेक्टली पाचपोली उड्डाणपुलापर्यंत घेऊन जाईल आणि यामध्ये मी बंद करण्याची म्हणजे काही असं कोणतीच गोष्ट दाखवत नाही, कारण हा मी पूर्ण तुम्हाला दाखवतो आहे रस्ता कसा बनत आहे वगैरे. अरे मला मराठीत काय बोलावं समजत का बरं नाही? अरे यार, मराठीत बोलायला ना असा विचार करू का बरं बोलायला लागते मला मोबाईलमध्ये. मराठीत असं डायरेक्टली बोललं तर काही फरक नाही पडत. असा मित्रांसोबत तर मराठीतच बोलतो आणि त्यानंतर आपलं घरी पण मराठीतच बोलतो. पण हे असं मोबाईलवर बोलायला ना हे प्रोफेशनल लँग्वेज वेगळीच येऊन जाते यार. का बरं तर माहीत नाही. तुमच्यासोबत होते का मित्र? जर असं होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा इथे काम होतं आहे आणि हे बघा ब्लॉकेजेस भरत आहे मधामधातले जे आहे ना. हे बघा इथे गॅप किती आली आहे. सो तिथे काहीतरी लावतात ते लोक, त्या गॅपला फिल करायसाठी शॉकअप लावतात का? आणि इथे बघा हे रस्ता खूपच खराब आहे. हा बघा हा रस्ता काय आहे, हा बघा काय रस्ता आहे हा. वाव, स्पेस टेक्नॉलॉजी. वाव वाव वाव, स्पेस टेक्नॉलॉजी. ते बघा स्पेस टेक्नॉलॉजी दाखवतो तुम्हाला. चला एकदा आलोच आहोत तर दाखवून देतो तुम्हाला. बघा हा रस्ता तुम्ही बघा, हा घर बघा, या घरावरनं उड्डाणपूल गेला आहे हा अशोक चौकचा. हा इंटरचेंज पॉईंट आहे सगळ्यात मोठा, इथनं खूप जास्त टर्निंग पॉईंट येईल. सो या घरावर गेलेला आहे हा रस्ता, म्हणजे टर्निंग एकदम घरावर घुसली, घरात घुसली, बाल्कनीत घुसली. काय म्हणावं या इंजिनिअरिंगला, एकदम पाहण्यासारखी इंजिनिअरिंग आहे बाबा. काय म्हणावं, इंजिनियर कुठले कोरोना काळातले का? हे बघा किती मस्त आहे, मोठं मोठं आहे टर्निंग. मध्यात बघा काय कन्स्ट्रक्शन सुरू आहे, रात्रंदिवस कन्स्ट्रक्शन सुरू असते इथे. काय म्हणावं. आणि लोक हे रॉंग साईड टाकतात. आम्हा रॉंग साईड नको टाकू ना भाव. हे बघा असा आहे हा सिस्टम इथला, आणि तो घरात घुसला आहे सिस्टम एक. हे बघा इथनं खूप सारे इंटरचेंजेस येईल, त्यामुळे इथे रस्ता बघा किती मोठा आहे. बघा खूप जास्त मोठा रस्ता आहे हा, आणि इथे काम सुरूच असते. वरती काम सुरू आहे. बाकी तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा या चॅनलला. आणि तुमची जर डिमांड असेल मराठीमध्ये अजून व्हिडिओ बनवा तर मला ते पण कमेंट करून सांगा. त्याच कारणाने थोडीशी माझी मराठीमध्ये प्रोफेशनल लँग्वेज सुधरून जाईल. अशी तर सुधारली आहे, म्हणजे माझी मराठी जी आहे ना ती थोडीशी गावखेडी मराठी आहे. मी खूप म्हणजे आपली कशी नागपूरची मराठी वेगळी आहे ना तशी मराठी आहे, परंतु मी थोडीशी अशी वेगळी बोलायचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये तुम्हाला वाटलं नाही की मराठी नागपूरची बोलतो म्हणून. कारण आपल्याला हा उद्देश राहतो की आपण हा व्हिडिओ पूर्ण भारतात पोचवा, महाराष्ट्रात पोचवा. आता मराठीत आहे तर महाराष्ट्रात पोचवा पूर्णपणे, ज्यामुळे थोडंसं लोकांना पण समजेल. नाही तर मी म्हणीन ए बैताडा, ए वांग्या, ए भैद्र्या, किंवा अबे पांचट, क्या पांचट. मला लोक समजेनच नाही काय बोलून राहिला हा. आपली मराठी वेगळी आहे ना नागपूरची, आपले शब्द पण वेगळे आहे. विचार करतो राहतील सगळेजण हे काय आहे मराठी, कोणती मराठी म्हणून आला, काय शब्द वापरून आला हा. सो बघा हे आहे आपला पत्रिकावाले लाईन. इथं खूप साऱ्या पत्रिका बनतात ना म्हणून पत्रिकावाले लाईन म्हणजे महालची पत्रिकावाले लाईन. त्यानंतर आता एक लाईन आहे जिथे सुगंधवाली लाईन आहे, अगरबत्त्या, अत्तर अची. आणि ते तर सोडा, आपले महाराज येऊन राहिले आता बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. बघा आपले महाराज महाराज महाराज.
महाराज, आपला महालचा एरिया आहे हा. आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. त्यानंतर तिथे गांधी गेट पण लागतो. सो ही आहे आपली सुगंधवाली लाईन, जिथे खूप जास्त अत्तर अगरबत्त्या भेटते. तर इथून तुम्ही याल ना, इतकं मस्त वाटेल ना, छान मस्त स्मेल येत राहते, एक नंबर मजा येते पाहायला. म्हणजे पाहायला नाही, सॉरी, श्वास घ्यायला. आता इकडे लोक का बरं पाहत आहे, काय झालं का इकडे? सो मित्र, आपण आता बघा इकडचा जो रोड तुम्ही बघून राहिले ना, तो रोड तुम्हाला पूर्णपणे झालेला दिसेल. ओके, याच्यावर फक्त आता कोणत्या पिल्लरवर कलर मारायचे बाकी आहे. बाकी हा रोड जो आहे हा पूर्णपणे झालेला आहे. वरतून पण झालाच असेल. आता वरती तर आपण गेलो नाही, परंतु वरतूनसुद्धा हा झालेला असेल रोड. बाकी बघा, हा गांधीबागचा रोड आहे. आणि याला गाडीची लाईन म्हणतात. बघा का गाडी लाईन. बाईक, सेकंड हँड बाईक भेटतात इथे खूप जास्त. तुम्हाला जर बाईक घ्यायची असेल सेकंड हँड, इकडे या, तुम्हाला 101 बाईक भेटेल. हे बघा इकडे फिल करणं चालू आहे सिमेंटचं. बघा सिमेंट फिल करणं चालू आहे. आणि हा थोडासा किचबिच रोड आहे. इथे खूप जास्त तुम्हाला ट्रॅफिक आणि लहानसा रस्ता दिसेल. बघा किती लहान आहे रस्ता हा, एकदम छोटूसा रस्ता आहे. त्यामुळे इथे ट्रॅफिक पण खूप जास्त लागून जाते कधी कधी. म्हणजे पीक टाईम जो असतो ना ऑफिस सुटायच्या आणि वर्किंग टाईम, त्यावेळेस माहीत आहे का इथे खूप जास्त गर्दी असते. तर तुम्ही जर नागपुरातले असतील तर तुम्ही शॉर्टकट तर घेतच असाल, एवढं तर मला नक्की माहीत आहे. कारण नागपूरचे लोक शॉर्टकट नाही घेतील तर जुगाड लावायला पहिला नंबर लागते रे नागपूरचा. बघा आता आपण अग्रेसन चौकात पोचलेलो आहे. बघा फटाक्याची दुकान लागली आहे. इकडे फटाक्याची दुकान 12ही महिने राहतात. आणि बघा आता आपण अग्रेसन चौकात पोचलेलो आहे, जिथे अग्रेसन चौकमध्ये इथे आपल्याला अग्रेसनजीचा स्टॅच्यू दिसत होता एक, परंतु हा स्टॅच्यू आता पूर्णपणे काढलेला आहे. त्यानंतर हा जो तुम्हाला उड्डाणपूल दिसत आहे, हा आहे आपला मेट्रोच्या उड्डाणपूल. त्यावरनं मेट्रो जाते आणि त्याच्या खालनं आपला हा दिघोरीचा उड्डाणपूल जाईल. दिघोरी टू कमाल चौकपर्यंतचा हा फ्लायओव्हर जाईल. आणि सगळ्यात जास्त गर्दी तुम्हाला डागा हॉस्पिटल समोर दिसेल, कारण तो वन वे रोड आहे आणि खूपच लहानसा रोड आहे. त्यामुळे तिथे जास्त गर्दी दिसते. समोर तुम्हाला दिसूनच आहे. किंवा आपली थोडीशी किस्मत चांगली असेल तर तिथं गर्दी राहणारच नाही, आपल्यासाठी खुलून जाईल. पण रोज असं होते की मी जातच राहतो तिकडनं, गर्दी खूप जास्त राहते. तर मी इकडच्या साईडनं येतो, ह्या इकडून इथवऱ्याच्या साईडनं. ठीक आहे. बाकी पोलीसवाले वगैरे आहे इथे. आणि आता सध्या सगळ्यात जास्त तुम्हाला चौकामध्ये होमगार्ड दिसत असेल, तर त्याचे काय कारण आहे हे मला नाही माहिती. पण तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की होमगार्ड का बरं आहे, हर एक चौकामध्ये होमगार्ड का बरं आहे. पोलीसवाले तर दिसताल, पण होमगार्ड पण आहेत. होमगार्डची ड्युटी हे चौकात लागलेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. हे बघा अग्रेसन चौकचा हा काय म्हणते त्याला, मेट्रो हां अग्रेसन चौकच्या मेट्रो स्टॉप आहे. हे मराठीत वर्ड का बरं नाही आठवत रे बाबा मला. हां हे बघा पोलीसवाले सर, पोलीस प्रशासन आपले काम करतात बरोबर. आणि हा रस्ता बघा 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 रस्ता आहे रे बापा. डुबुक 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 डुबुक. बघा हे पोलीसवाल्यांची AC बूथ इकडे आणून ठेवली आहे. बघा इकडे राहते रस्त्यामध्ये ट्रॅफिक. आणि रस्ता बघा हा किती गंदा आहे, गड्डेवाला रस्ता आहे.
पाण्याच्या वेळेस तर खूप जास्त पाणी जमा होऊन जाते इथं. त्या दिवशी पाऊस आला होता ना, खूप जास्त पाऊसचं पाणी जमा झालं होतं इकडे. आता माझ्यासाठी तर खूप दूर पडते इकडे, अदरवाईज मी तुम्हाला तो पण व्हिडिओ पण दाखवला असता की किती पाणी जमा होते. बघा काम सुरू आहे इकडे, एक क्रेन वगैरे जात असतं इकडे. बघा म्हटलं होतं ना मी तुम्हाला, डागा हॉस्पिटलजवळ खूप जास्त ट्रॅफिक असते. हे बघा ट्रॅफिक, बघा ट्रॅफिक, बघा खूप जास्त ट्रॅफिक आहे, खूप जास्त ट्रॅफिक असते बाबा. विचार येते मला. बघा गाडी लावून ठेवली आहे इथं मधात बहुतेक. नाही, गाडी लावली नाही ॲक्च्युली. ओ सॉरी. इथनं प्रॉब्लेम कशाची आहे माहीत आहे का, हा रस्ता बंद करून ठेवला आहे इकडून जायसाठी. बाईकवाले तर जाऊ शकतात बाबा. गाडी बंद पडली बाबा माझी, काय करणार. सो ही परिस्थिती आहे सध्या डागा हॉस्पिटलची. इथे खूप जास्त ट्रॅफिकचा प्रॉब्लेम, त्याचबरोबर रस्ते बंदाचा प्रॉब्लेम असतो. सो तुम्ही इकडून येत असाल तर थोडीशी ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. जर तुम्हाला ट्रॅफिक नाही पाहिजे असेल तर कुठला तरी शॉर्टकट नक्की निवडा, ठीक आहे. बाकी बघा हा जो रस्ता आहे हा आहे बघा रॉयल इलेक्ट्रिकल्स. या रॉयल इलेक्ट्रिकल्सच्या वरती पण आला आहे हा उड्डाणपूल. आणि इथे एवढी मोठी सॅनी लागली आहे, सॅनी खूप मोठी आहे. हे बघा इथे खूप जास्त ट्रॅफिक असते. ट्रॅफिक खूप जास्त असते बाबा. रस्त्याची ट्रॅफिक म्हटलं ना, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथे खूप जास्त ट्रॅफिक असते इथं बघा. आणि काम बघा, हे काम करणारे लोक तर आहेच म्हणा, परंतु अरे बाबा कुठून पण न्यूटन कुठून पण पलटवतात. काय म्हणावं आणि लोकांना. ठीक आहे, काय नव्हतं, आपलेच लोक आहे. सो हे बघा इकडचे जे आहे रस्ते थोडेसे तुम्हाला किचकट वाटत असेल, खूप जास्त ट्रॅफिकवाले रस्ते आहे. त्यामुळे थोडीशी तुम्ही गाडी जर कार वगैरे मोठ्या वाहन चालवत असेल तर त्या गोष्टीला थोडंसं लक्ष ठेवून तुम्ही कुठला तरी शॉर्टकट यूज करा किंवा दुसरा रस्ता निवडा. इकडून तर येऊच नका. जर तुमच्याजवळ खूप जास्त टाईम आहे, खूप जास्त खाली आहे, आता आपण गोडीपार चौकात पिटलो, खूप जास्त टाईम आहे, खूप जास्त तुम्ही खाली आहे, तर तुम्ही यावाल्या रस्त्यावरून येऊ शकता. बाकी चॉईस इज युअर. ठीक आहे. आता आपण पाचपावली उड्डाणपुलाजवळ पोहोचलेलो आहे. हा इथनं पाचपावली उड्डाणपूल चालू होत होता आधी, परंतु आता तोडलेला आहे. त्यामुळे तुम्हाला उड्डाणपूल दिसणार नाही. ते गड्डे खोदणं, पिल्लर असे रस्ते दिसेल तुम्हाला फक्त. ठीक आहे. बाकी इकडनं तुम्हाला दाखवू की तिकडनं दाखवू मला काही समजत नाही. आपण इकडून जाऊ. चलो. आणि व्हिडिओ ना हा खूप मोठा बनलेला असेल, त्यामुळे थोडंसं तुम्ही जर 1.5x 2x मध्ये बघत असाल तर तुम्ही ते पण करू शकता, किंवा तुम्हाला पूर्णपणे अपडेट हवा असेल तर तुम्ही डायरेक्टली कंटिन्यू बघू शकता. बाकी इथून बघा हा जो उड्डाणपूल होता हा पूर्णपणे तोडलेला आहे. हा एकदम प्लेन झालेला आहे बघा. पण काही हिस्से जे तुम्हाला दिसेल ना ते थोडेसे तुम्हाला असं वाटेल की तोडणार आहात की नाही तोडणार आहात असं विचार येईल. ठीक आहे. हे ॲटोवाले तर बाबरे कशी गाडी चालवतात मलाच विचार येते. भीती वाटते रे बाबा मला या ॲटोवाल्यांसोबत. सो हा बघा हा जो हिस्सा आहे आपल्या पाचपावली उड्डाणपूलचा हा तोडलेला नाही. का बरं नाही तोडला आहे याचं कारण मला नाही माहिती,
तर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज तुम्ही मला शेअर करू शकता कमेंट करून, ठीक आहे. ज्या गोष्टी मला माहीत नसतात त्या मी तुम्हाला डायरेक्टली विचारतो, कारण माझ्यापेक्षा नॉलेज तुम्हाला असतं कुठल्या कुठल्या गोष्टीत, आणि ज्या गोष्टीचं मला नॉलेज आहे मी तुम्हाला नक्की शेअर करतो. बघा ही जी आपली फाटक आहे ही आता आपल्यासाठी सुरू आहे, परंतु दुसरी फाटक पण सुरू असेल का तर याची काही माहिती नाही मला, ठीक आहे. हे बघा इथून बनलेला आहे हा जो आपल्याला उड्डाणपूल दिसतो ना हा नवीन बनलेला आहे. मागचा जो उड्डाणपूल होता ना पाचपोलीचा तो जुनाच उड्डाणपूल होता, त्याला तोडलेलं नाही अजून. का बरं नाही तोडलं याचं कारण नाही माहीत मला. बाकी हा तो उड्डाणपूल बनला नवीन. आणि हा बघा याची पिल्लर तुम्हाला दिसेल ना कॉलम वगैरे हे थोडेसे लहान 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 होत आहे. तर याचं कारण हेच आहे की आता उड्डाणपूल हा खाली उतरत आहे, ठीक आहे. आपला कमाल चौक येईन ना आता, त्यामुळे थोडंसं खाली 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 असं एकदम लहान 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 कॉलम होत चालले आहे. बघा हे कॉलम लहान झाले, हा बघा हा कॉलम लहान झाला. त्यामुळे त्यानंतर हे बघा हा इकडच्या उड्डाणपूल नाही चेंज म्हणजे तोडलेला नाही अजून, तर याचं कारण पण तुम्हीच मला सांगा. बघा इकडे बघा माती खोदणं चालू आहे, इकडे तिकडे बी माती खोदणं चालू आहे, सब माती खोदणं चालू आहे, जिकडे तिकडे माती खोदून झालं. आणि हा बघा एवढा मोठा स्ट्रक्चर घेऊन येतात इकडे एवढ्या मोठ्या ट्रकने. बरं किती सारे माती खोदण्याचं काम चालू आहे. रस्त्याची हालत तुम्ही बघू शकता. मी रस्त्याची हालत तुम्हाला का बरं नाही सांगताय, कारण तुम्हीच बघा आणि तुम्ही डिसाईड करा की रस्ते किती छान आहे आपलेवाले. स्पेस टेक्नॉलॉजीवाले रस्ते आपले, ठीक आहे. पाऊस आल्यानंतर स्पेस टेक्नॉलॉजी डबल होऊन जाते आपल्या रस्त्यांची. बाकी तुम्ही इन्सिडेंट बघितलाच असेल दीप्ती सिग्नलचं. माझ्या इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नाही केले असेल तर सबस्क्राईब करा. मी त्यामध्ये पण दीप्ती सिग्नलचे व्हिडिओ टाकलेले आहे. एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्यामध्ये मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे. एका माझ्या मित्राने तो व्हिडिओ पाठवलेला होता, त्याच्यावरच मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे की काय हालत आहे म्हणून, ठीक आहे. सो हे बघा इथे एक काम सुरू आहे आणि त्याचबरोबर इकडे बघा हे आहे आपलं फ्लायओव्हरचं एंडिंग पॉईंट, जिथं फ्लायओव्हर संपवत आहे किंवा आता आपण तिकडून आलो तर संपवत आहो म्हणून राहिलो, किंवा तुम्ही जर इकडून जात असाल तर स्टार्ट होत आहे. आता कमाल चौक येऊन राहिला आपला. आणि त्याचबरोबर हे बघा हिरा स्वीट्स आहे, इथं मस्त स्मेल आली रे बाबा. कशाची आली हा याची काय म्हणतात त्याला सोनपापडीची, सोनपापडीची टेस्ट आली. सो असा आहे आपला दिगोरी टू पाचपावली नाही कमाल चौक, सॉरी दिगोरी टू कमाल चौक किंवा इंदोरा चौकपर्यंतच्या फ्लायओव्हर. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच. आणि मी मराठीत बनवलेला आहे हा व्हिडिओ. तुमची डिमांड होती खूप जास्त की मराठीत बनव. सो दॅट्स वाय मी मराठीतसुद्धा बनवलेला आहे हा व्हिडिओ. बघा इकडचे काम सुरू आहे, इथे गड्डे वगैरे मधामधात सलाकी वगैरे टाकलेली आहे आणि लोक इथे गाडी वगैरे लावतात. काम करणाऱ्यांचीच असेल आय थिंक गाडी वगैरे. सो असा हा परिस्थितीवाला उड्डाणपूल आहे. आय थिंक मला वाटते हा पुढच्या वर्षी बनून जाईल आणि बनल्यानंतर काय होतो याच्या काय गोष्टी समोर येते अजून नवीन ते मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन नवीन व्हिडिओमध्ये, नवीन जेव्हा ओपनिंग झालं त्यानंतर, ठीक आहे. रवीनगरच्या फ्लायओव्हर तुम्ही बघितलं असेल RTO 2 आपल्या नागपूर विद्यापीठापर्यंतच्या त्या फ्लायओव्हरमध्ये बी खूप सारे प्रॉब्लेम्स आले आहे. जेव्हा बनवतात तेव्हा प्रॉब्लेम्स नसतात, म्हणजे त्यावेळेला गोष्टीकडे दुर्लक्ष केले जातात, पण बनल्यानंतर त्यांना समजते की आपलं या गोष्टीवर चुकी झाली आहे. सो असं काम झालेलं आहे आपल्या उड्डाणपूलचं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच. तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. बाकी मी बघा हा दिसता का मी, ठीक आहे. मिळू नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर. डुबुक 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 रस्ता उघडला आहे ना, बंद करा बाबा. चलो बाय, टेक केअर. मी चाललो आपल्या कामासाठी. बाय. नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी अजून नवीन घेऊन येत राहील.
नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि तुमच्याजवळ ते स्पाईकवालं एक ऑप्शन आलेलं आहे, लाईक केल्याबरोबर स्पाईक येते, ते स्पाईकवाला ऑप्शन पण निवडा. एक स्पाईक तरी द्या मला. एका हप्त्यात 3 स्पाईक देता येते, तर एक स्पाईक मला द्या प्लीज, नक्की. ठीक आहे, बाय, टेक केअर. मी आहो तुमच्या नागपूरच्या रजत, MH49 ब्लॉगर सोबत. बाय.